थायरॉईडची सुरुवात शरीरात अशा प्रकारे होते, ही लक्षणे अजिबात चुकू नका. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? शरीरात अनाकलनीय वेदना होतात का? सांधे दुखतात, मांसपेशी कडक झाल्यासारख्या वाटतात किंवा अचानक वजन वाढू लागलं आहे का? अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. वय वाढलं असेल, कामाचा ताण असेल किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल असं समजून आपण पुढे जातो. पण मित्रांनो, या सगळ्यामागे एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं कारण असू शकतं आणि ते म्हणजे थायरॉईड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की थायरॉईडची समस्या नेमकी काय असते, शरीरात कोणकोणती लक्षणे दिसतात, वेदना का होतात, कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या प्रत्येक थायरॉईड रुग्णाला माहीत असायलाच हव्यात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया की थायरॉईड म्हणजे नेमकं काय आहे. आपल्या गळ्याच्या पुढील भागात फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते. हिला थायरॉईड ग्रंथी म्हणतात. ही ग्रंथी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम, ऊर्जा, हृदयाची गती, तापमान आणि अनेक शारीरिक प्रक्रिया नियंत्रणात करतात. जेव्हा या ग्रंथींचं संतुलन बिघडतं तेव्हा शरीरात विविध प्रकारचे बदल दिसू लागतात. आता प्रश्न असा आहे की थायरॉईडची समस्या असल्यास सर्वात आधी कोणती लक्षणं दिसतात? सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा वाटत नाही. दिवसभर आळस येतो, काम करण्याची इच्छा होत नाही. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे वजनात अचानक बदल होणे. काही लोकांचं वजन अचानक वाढू लागतं तर काहींचं वजन कमी होतं. आहार पूर्वीसारखाच असतानाही वजनात होणारे हे बदल थायरॉईडकडे इशारा करू शकतात. याशिवाय मूड स्विंग्स होणे, चिडचिड वाढणे, चिंता वाटणे किंवा नैराश्याची भावना निर्माण होणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत. पण मित्रांनो, अनेक लोकांना माहीत नसलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉईडमुळे शरीरात वेदना देखील होऊ शकतात. होय, थायरॉईडच्या समस्येमुळे मांसपेशींमध्ये दुखणे सुरू होऊ शकते. सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखं वाटणं, पाय दुखणं, हातात शक्ती कमी जाणवणं किंवा जिने चढताना त्रास होणं ही लक्षणे दिसू शकतात. विशेषतः हायपोथायरॉइडिझममध्ये मांसपेशी कठीण आणि दुखऱ्या वाटतात. अनेक लोकांना वाटतं की ही समस्या फक्त वाढत्या वयामुळे आहे, पण प्रत्यक्षात त्यामागे थायरॉईड असू शकतो. सांध्यांमध्ये कडकपणा आणि वेदना हे देखील थायरॉईडचे महत्त्वाचे संकेत आहेत. गुडघे, मनगट, कोपर किंवा खांदे दुखू शकतात. काही लोकांना सकाळी उठल्यावर हातपाय व्यवस्थित हलवतानाही त्रास होतो. आता गळ्यातील वेदनांबाबत बोलूया. थायरॉईड ग्रंथी गळ्यात असल्यामुळे काही रुग्णांना गळ्यात वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. कधीकधी या वेदना जबड्यापर्यंत किंवा कानापर्यंत देखील पसरू शकतात. जर गळ्यात सूज दिसत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल तर अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊया. थायरॉईडच्या समस्येमुळे पाठ, छाती आणि खांद्यामध्ये देखील वेदना जाणवू शकतात. काही रुग्णांना खांदे हे सतत दुखत असतात किंवा दुखतात. काहींना पाठीत ताण जाणवतो तर काहींना छातीत अस्वस्थता किंवा वेदना होतात. मात्र छातीत वेदना होत असल्यास त्याला कधीही साधं समजू नका, कारण त्यामागे इतर गंभीर कारणे देखील असू शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की थायरॉईडची समस्या होतेच का? यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा आनुवंशिक कारणांमुळे थायरॉईडचा त्रास होतो. काही लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच थायरॉईड ग्रंथींवर परिणाम करते. हार्मोनल बदल, ताणतणाव, काही औषधे आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयी देखील कारणीभूत ठरू शकतात. आता थायरॉईडची समस्या ओळखायची कशी? यासाठी काही लक्षणांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. वजन वाढणं किंवा कमी होणं, सतत थकवा, मूड स्विंग्स, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे, भूक कमी किंवा जास्त लागणे, गळ्यात सूज येणे, हृदयाची गती बदलणे. अशा लक्षणांचा अनुभव येत असेल
तर तपासणी करणे नक्कीच आवश्यक आहे. थायरॉईडची तपासणीसाठी आता कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत? सर्वात सामान्य चाचणी म्हणजे TSH टेस्ट असते. यासोबत T3 आणि T4 चाचण्या देखील केल्या जातात. या चाचण्यांच्या मदतीने डॉक्टरांना थायरॉईडची स्थिती समजू शकते. अनेक लोक एक मोठी चूक करतात. थायरॉईडची लक्षणं असतात त्याकडे दुर्लक्ष तर करतात, पण थायरॉईडची औषधे काही दिवस घेतात आणि नंतर स्वतःहून बंद करतात. मित्रांनो, असं कधीही करू नकात. मी स्वतः केलेलं, पण माझा थायरॉईड परत पुन्हाने वाढायला सुरुवात झालेली. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद केल्यास समस्या अधिक वाढू शकते. आता थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्की काय करावं? सर्वप्रथम संतुलित आहार घ्या. हिरव्या भाज्या, फळे, प्रथिनयुक्त पदार्थ आणि पौष्टिक अन्नांचा समावेश करा. जंक फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी करा. दुसरं म्हणजे नियमित व्यायाम करा. दररोज चालणे, योगा किंवा हलका व्यायाम शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो. तिसरं म्हणजे ताणतणाव कमी करा. ताण वाढल्यास अनेक हार्मोन परिणाम होतो. ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप यांमुळे खूप फायदा होऊ शकतो. चौथं म्हणजे नियमित तपासणी करत राहा. 3 किंवा 6 महिन्यांनी थायरॉईडची टेस्ट ही अवश्य करावी. औषधे सुरू असली तरी वेळोवेळी TSH, T3 आणि T4 तपासणी करून घेणं आवश्यक असतं. मित्रांनो, थायरॉईड ही सामान्य समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शरीरात सतत वेदना होत असतील, थकवा जाणवत असेल, वजनात अचानक बदल होत असतील किंवा गळ्यात सूज जाणवत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास थायरॉईड पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो आणि निरोगी जीवन जगता येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.